नमस्कार, कुक विथ चिमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण लग्न समारंभात जी मटर पनीरची भाजी खातो ती कशी बनवायची ते बघणार आहेत. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर, कन्सिस्टन्सी एकदम सुरेख झालेली आहे आणि चवही एकदम उत्तम लागते. तर त्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, 2 चमचे मगज बी, 15 ते 20 काजू हे सर्व घेतलेले आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया. तर मी तर साधारणतः 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली का आपण त्यामध्ये कट केलेले टोमॅटो, काजू, मगजबी, 1.5 चमचा बेडगी मिरची आणि अर्धा चमचा तेल टाकून छान शिजवून घेणार आहे. जोपर्यंत आपलं हे सगळं शिजून होत नाही तोपर्यंत मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते कट करून घेऊया. तर इथे मी पनीरचे ट्रायंग्युलर शेप्समध्ये पीसेस कट केलेले आहे. तुम्ही याला स्क्वेअर शेपमध्ये पण कट करू शकता. तर आपण साईडला एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये 1 वाटी मटार आणि जे पनीरचे पीसेस केले होते ते सर्व टाकून छान शिजवून घेऊया. इथे आपले पनीर आणि मटार दोन्ही सॉफ्ट होणार आहे. तुम्ही पनीर फ्राय करून पण टाकू शकता. जर तुम्हाला पनीर फ्राय करायचं असेल तर तुम्ही त्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा, त्यामुळे पनीर सॉफ्ट होईल. आता इथं आपण कांदे तळून घेऊया. जसे आपण बिर्याणीसाठी कांदा वापरतो तसाच इथं आपण वापरणार. कांद्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. ह्यातला पावभाग आपण वाटणात वापरणार आहेत आणि बाकीचा भाजीमध्ये यूज करणार आहेत. तर इथं कांदा छान लाल झालेला आहे. आता मी ह्याला काढून घेते. तर आपण जो टोमॅटो शिजायला ठेवलं होतं ते छान शिजून झालेलं आहे. तर त्यात मी जसं सांगितलं तसं पावभाग कांद्याचा यूज करणार आहे. हे सगळं आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर मग आता फोडणीची तयारी करून घेऊ. तर इथं मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि काही खडे मसाले, जे तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथं यूज करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक आपण इथं ह्यामध्ये परतवून घेणार आहे. तर हे दोन्ही आपल्याला छान परतवून घ्यायचे. त्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले टाकणार आहे. त्यात लाल मिरची, बेडगी मिरची, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळदी पावडर हे सगळं टाकून परतवून घ्यायचे. आणि त्यात जे आपण वाटण केलं होतं तेही ह्यामध्ये आता आपण टाकून छान परतवून घेऊया. तर ह्याला आपण परतवून झाल्यानंतर एक साधारणतः 2 मिनिट झाकून ठेवायचे, ज्यामुळे ह्याला छान तेल सुटेल. तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. तर आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊ आणि जे मटार आणि पनीर आपण वापरलं होतं ते ह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया. आता ह्याला मी परत 2 मिनिट झाकून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर ह्यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी टाकून छान परतवून घेणार आहे. तर आपल्याला हे सगळं एकजीव होण्यासाठी साधारणतः 2 मिनिट शिजवून घेऊया आणि त्यानंतर जो कांदा आपण फ्राय केला होता तोही आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्यामध्ये मी साधारणतः 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकून मिक्स केलेलं आहे. आणि त्यानंतर बटरचा वापर तुम्ही करू शकता. माझ्याकडे बटर नव्हतं तर मी तुपाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. तर त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती गार्निशसाठी वापरणार आहोत. हे सगळं छान असं मिक्स करून घ्या. तुमची भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त अशी थिक ठेवायची नाही आहे, मीडियम अशी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आपली भाजी तर रेडी झालेली आहे. तुम्ही त्याला चपाती, पुरी, फुलका, रोटी कशासोबत पण एन्जॉय करू शकता.